महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि ITI कोरेगाव यांच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले या कोरेगाव नगरीमध्ये वसना आणि तीळगंगा यांच्या किनारी वसलेल्या कोरेगाव नगरीमध्ये नाविन्यता आणि धार्मिकतेची संस्कृतीची जी बाजू गंभीरपणे सांभाळली जाते या नगरीमध्ये आपलं सर्व मान्यवरांचं सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. नमस्कार. जागे आहात का बघितलं, बाकी काय. आज आपल्याकडे कोरेगाव ITIच्या माध्यमातून आणि सातारा ITI, वडूज ITI या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या शिबिराच्या निमित्ताने माननीय आमदारांनी आणि मान्यवर पाहुण्यांनी याचं शुभारंभ केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जे मार्गदर्शन इथं उपस्थित असणारे या ज्या सगळ्या भगिनी आहेत, बंधू आहेत, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ज्याला आपण करिअर म्हणतो, त्या करिअरमध्ये आमचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आम्हाला ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे ते ज्ञान आम्ही समजून घ्यावं, त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आज ज्या परिवार व्यवस्थेमधनं तुम्ही आणि मी येतो, आपले आजी आजोबा, आपले आई वडील, आपले चुलते मालते, मामा मामी, सगळा जो सिनियर परिवार बघितला तर या सगळ्यांच्या जीवनामध्ये एकच दृष्टिकोन होता आणि तो म्हणजे आमच्या जीवनाची परिस्थिती आम्हाला बदलायची आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या जीवनाचं स्वप्न आहे मला माझी परिस्थिती बदलायची आहे. किती जणांना अनुभव आलेला आहे की आपल्या पूर्वजांनी त्यांच्या स्वप्नाप्रमाणे त्यांची परिस्थिती बदललेली आहे. तर याचं उदाहरण बघितलं तर खूप निराशादायी अशा पद्धतीचं उदाहरण आहे. परिस्थिती बदलायची आहे, परिस्थिती बदलायची आहे, परिस्थिती बदलायची आहे असं म्हणून परिस्थिती बदलत नाही. मग परिस्थिती बदलण्यासाठी एकच गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे स्वतःची मनस्थिती बदलावी लागते. लक्षात घ्या, जो व्यक्ती, जे कुटुंब, जो समाज स्वतःची मनस्थिती बदलेल त्याच व्यक्तीला स्वतःची परिस्थिती बदलणं शक्य आहे, अन्यथा परिस्थिती बदलणं शक्य नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून आज जरी मी कोरेगाव मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचा अध्यक्ष आहे, एक उद्योजक आहे, तुमच्यापैकी किती जणांनी शेतकरी कुटुंबातले आहेत हात वर करा सांगितलं तर सगळी शेतकरी आहेत ना का हात वर करू. आपलं फील्ड तेच आहे. आपण सगळी मेजर 99% लोक शेतकरी फील्डमध्ये आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये तुमचे वडील आई जी शेती करते, सगळ्यांच्या शेतीमध्ये सोयाबीन नावाचं पीक घेतलं जातं. या सोयाबीन पासून सोयाबीनचं दूध बनतं आणि त्याचे बाय प्रोडक्ट्स बनतात. हे तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे आणि किती जणांनी त्याची चव चाखलेली आहे, किती जणांनी ते प्रोडक्ट बघितलेले आहेत. कुठेही हात वर येणार नाही. हा काळाच्या पलीकडचा जाऊन उद्योग आहे. व्हॅल्यू ऍडिशन करणं तोपर्यंत आपल्या शेतीमालाला मूल्यवृद्धी करता येणार नाही. लक्षात ठेवा. तुमच्या या जिथं आपण कार्यक्रम करतोय त्या कार्यक्रमाच्या पलीकडचा प्लॉट आणि त्याच्या पलीकडच्या प्लॉटमध्ये विश्वकर्मा फूड्स इंडिया ही आमची सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योगाची कंपनी आहे. गेले 6 वर्ष याचं वर्ल्ड क्लास डॉक्टर रिकमेंडेड अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स आज आम्ही उत्पादित करतोय. सोयाबीन तुमचं बाप, तुमची आई, तुमचे चुलते मालते, थोरला भाऊ उत्पन्न करतो शेतीमधून. त्या सोयाबीनला सरकारी आणि व्यापाऱ्याकडचा भाव मिळतो. यावर्षी आत्ताचा करंट रेट 48 रुपीज पासून 50-55 रुपयेपर्यंत सोयाबीनचा दर आहे. पण आम्ही जेव्हा आमच्या कंपनीमध्ये 1 किलो सोयाबीन क्रशिंग करतो, उत्पादित करतो, त्या 50 रुपयाचे 2000 रुपयामध्ये रूपांतर करतो. याला म्हणतात मूल्यवृद्धी. लक्षात ठेवा. आणि ही तुमची
बघण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे. तुमच्या आई वडिलांनी जी शेती केली, शेतीमधनं विविध उत्पादनं घेतली, त्या उत्पादनांना प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी तुमच्या या 21व्या शतकामधील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिकत असलेल्या मुलांच्या मध्ये आहे, मुलींच्या मध्ये आहे. व्हॅल्यू ऍडिशन करण्याची गरज आहे. सरकार सांगतं शेतीमालाला आम्हाला दुप्पट करायचं आहे, आणि आमच्यासारखा माणूस याच कोरेगाव मधला, नागझरी गाव माझा आहे, 10वी पर्यंत मी शिकलेला माणूस, पण आज व्हॅल्यू ऍडिशन मधल्या या लेवलचा प्रोजेक्ट आम्ही करतो. अनेक कॅन्सर हॉस्पिटल, टीबी हॉस्पिटल, अशा अनेक चांगल्या हॉस्पिटलला आमचं स्वतःचं प्रोडक्ट जाते, आणि औषधा इतकंच काम करणारं सोयाबीन प्रक्रिया उद्योगातलं व्हॅल्यू ऍडिशन नॅचरल प्रोडक्ट आज आम्ही उत्पादित करतोय. तुमच्या मधल्या कोणाला खऱ्या अर्थ आतून जर इच्छा असेल हा प्रोजेक्ट समजून घेण्याची, तर मी तुम्हाला आजच्या निमित्तानं सांगेन की आपल्याकडे जरूर या, वेलकम करून आम्ही तुम्हाला त्याचं नॉलेज सांगतो. याच उद्योगाचं विश्वकर्मा फूड्स इंडियाचे मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे, आणि विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा प्रोजेक्ट गेले आम्ही कोविड पासून महाराष्ट्रातल्या लोकांना सोया मिल्क आणि बाय प्रोडक्ट्स कसे बनवायचे, त्याचं बाय प्रोडक्ट बनवण्याची कंपनी कशी उभी करायची, उत्पादन कसं करायचं, त्याचं नॉलेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता गुगल केलं सगळ्यांनी, गुगलने सगळ्या गोष्टींची नोंद घेतली, पण गुगल केलं तर सोयाबीनच्या दुधाचं श्रीखंड आम्रखंड गुगलला अजून माहिती नाही. पण तुमच्या समोर माणूस उभा आहे तुमच्यातलाच, तुमच्याच मातीतला, जे गुगलनं दखल न घेतलेला प्रोडक्ट आहे सक्सेसफुल. सोयाबीनचं दूध, दुधाचं दही, दहीची लस्सी, त्याच दह्याच्या चक्का, त्याच चक्क्यापासून श्रीखंड, त्याच आम्रखंड. अशा प्रकारची उत्पादनं तुम्ही आम्ही, एक प्रकार आहे सोयाबीन हा शेतकरी एक उत्पादन आहे, अशा अनेक उत्पादन आहेत. तुमच्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे की तुम्हाला मी 101% सांगतो, नोकरी मिळणार नाही असं गृहीत धरून मग मी काय करू शकतो या दृष्टिकोनात तुम्ही तुमच्या करिअरकडे बघायला पाहिजे. आज जे आपण युवा शक्ती करिअर विषय विचारामध्ये घेतोय, तर तो दृष्टिकोन फर्स्ट डे पासून आपला पाहिजे. माझ्यासारखा माणूस जेव्हा 10वी पर्यंत शिकलेला आहे, तेव्हा जरी आम्ही हा पद्धतीचा प्रोजेक्ट करतो. मी 97 साली फक्त 30,000 रुपयाचं कर्ज काढलं होतं, त्यातले 15,000 रुपये वडिलांचं कर्ज दिलं होतं, आणि उरलेल्या 15,000 मध्ये छोटासा वर्कशॉप नागझरीमध्ये सुरू केलं, जातीनं सुतार आहे, फॅब्रिकेशन सुरू केलं. आजच्या मितीला या 25 वर्षामध्ये हा संदीप दीक्षित कमीत कमी 3 करोड रुपयाच्या स्वतःच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. ही उद्योजकता आहे, ही उद्योजकतेचं फलित आहे. लक्षात ठेवा, नोकरी तुम्ही जरूर करा, पण ती मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. आता नोकरी सुद्धा कुणाला मिळती, आणि व्यवसाय सुद्धा कोण करू शकतो, करिअर सुद्धा कोण करू शकतो, त्याच अनुषंगानं मला दिलेल्या वेळेमध्ये मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या माझ्या विचाराचा विषय आहे समृद्ध युवा आणि समृद्ध युवती बनण्यासाठी परिपूर्ण दृष्टिकोन निर्माण करणं. आमच्याकडे तोच प्रॉब्लेम आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या पद्धतीनं आमच्या जीवनाकडे, आमच्या करिअरकडे आम्ही पाहत नाही. आमच्यासाठी आमची आई पाहत असते, आमच्यासाठी आमचा वडील पाहत असतो, आमच्यासाठी आमचे गुरुजन पाहत असतात. तुला हे जमेल तू कर, आणि मग आपण खो खोचा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो की डुप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करतो. असं कधी होत नाही. स्वतःमध्ये ती असावं लागतं. खऱ्या अर्थानं करिअर मधला पहिला मुद्दा आहे पटल आटोनाथ पटेल. ऍक्च्युली मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, मी पाणी फाउंडेशनचा सोर्स आहे, यमशेडीचा 25 वर्षाचा ट्रेनर आहे, मिटकॉनचा ट्रेनर आहे. अनेक लोकांशी आम्ही बोलतो, पण हे संदेश तुमच्यापर्यंत जाणं हे जास्त महत्वाचं आहे. स्वतःचं यश लोकांना सांगत नाहीत लोक अपयश सांगतात, त्याचं प्रदर्शन करतात. आम्हाला आतनं तुम्ही आमचे भावबंद आहोत, आणि म्हणून आमचं जीवन जर बदललेलं आहे, तुमचंही जीवन बदलावं या पद्धतीचा दृष्टिकोन घेऊन या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन तुमच्याकडे कसा पाहिजे या विषयाच्या अनुषंगाने मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तमाम बहुजन समाजाच्या दुःखाचं मूळ कारण शोधलं, अत्यंत सूक्ष्म लेवलवर जावं आणि त्याचं कारण शोधा. त्याचं एकच कारण कळेल, आपल्याला जे जे करायचंय त्या पाठीमागचं असणारं अज्ञान. अज्ञान हे बहुजन समाजातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचं मूळ कारण आहे. मग अज्ञान जर मूळ अज्ञात कारण असेल तर यशस्वी व्हायचं आहे, प्रगती करायची आहे, श्रीमंत व्हायचं आहे, मिलेनियर व्हायचं आहे, समृद्ध युवा बनायचंय, समृद्ध युवती बनायचंय, तर काय करावं लागेल? तर आम्हाला ज्ञानाच्या दरवाजातून जावं लागेल. आम्ही जर ज्ञानाच्या दरवाजामधून गेलो तरच आम्हाला आमचं तत्वज्ञान आम्हाला प्राप्त होईल. लक्षात ठेवा.
महात्मा फुलेंसारखा तत्वज्ञ माणूस सांगून गेला, विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, आणि हे सारे काही एका अविद्येने झाले. या समाज व्यवस्थेमधल्या प्रत्येक जाती धर्मातल्या मागच्या पिढ्यांचा जर समस्या आल्या असतील, गरिबीचं कारण असेल, तर आम्हाला ज्ञान प्राप्त करता आलेलं नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, करिअरचा शोध घेत असताना आम्हाला समाजामध्ये यशस्वी होणाऱ्या माणसांच्या सोबत स्वतःची तुलना करावी लागेल. आम्ही सगळी मंडळी टीव्ही बघतो, टीव्हीवरती एका साबणच्या पावडरची जाहिरात येते, साबणाची जाहिरात येते. एक स्त्री 25 वयोगटामधली एक स्त्री सुंदर साडी घातलेली त्या ठिकाणी आली, तिच्या ऍटिट्यूड मध्ये चाललेली आहे. त्याच्याबरोबर दुसरी एक स्त्री, तिथं सुंदर साडी घातलेली, सफेद साडी घातलेली बाई तिथं आली, आणि दरम्यानच्या काळामध्ये आकाशामधनं वीज लावली असं त्या जाहिरातीमध्ये दाखवलंय. वीज लावल्यानंतर त्या दोघीही स्त्रियांच्या अंगावरती विजेचा प्रकाश पडला, आणि पहिली आलेली बाई दुसऱ्या बाईला विचारते तिच्याकडे बघून की मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसी. हा जाहिरातीतला संदेश आहे. मार्केटमध्ये प्रोडक्ट विकलं जात नाही, कृपा करून समजून घ्या. मार्केटमध्ये मूल्य विकलं जातं. या कंपनीनं काय विकलं? मूल्य विकलं. सफेदी ही त्या कंपनीच्या प्रोडक्टचं मूल्य आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आपल्याकडे जे USP आहे, युनिक सेलिंग पॉइंट आहे, तो कळला पाहिजे की आमच्याकडे मास्टर की काय, ती आम्हाला कळत नाही. म्हणून आम्हाला उद्योजकतेची दृष्टी कळत नाही. यशस्वी माणसांच्या बरोबर तुम्हाला आणि मला तुलना करावी लागेल की तो यशस्वी होतोय तर मी का नाही? मी बी त्याच मातीतला आहे, तोही त्याच मातीतला आहे, तो यशस्वी होतो मग मी का नाही? तर त्याचं एकच कारण आहे, जो पायाने चालतो ना, लक्षात ठेवा, पायाने जे चालतो ना तो फक्त किलोमीटरचं अंतर कापतो, आणि जो बुद्धीनं चालतो ना तोच यशस्वी शिखरावरती जाऊन पोहोचतो. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, आजच्या या युवा, समृद्ध युवा आणि समृद्ध युवती बनण्यामध्ये तुकोबरायांचा अभंग आहे, अनु रेणू ठोकळा तुका आकाशा एवढा. तसं अनु रेणू ठोकळा युवा आणि युवती आकाशात ठोकळा. तुम्हाला सुद्धा सामर्थ्य एवढं प्रचंड युवकांच्या मध्ये आहे की तुम्ही अनु रेणूपेक्षा पण छोटं असू शकता, आणि आकाशापेक्षा सुद्धा तुमचं सामर्थ्य मोठं करू शकता. हे सामर्थ्य निसर्गानं तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या मध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून फक्त पायाने चालू नका, तर देहाने चाला. आणि जेव्हा तुम्ही देहानं चालण्याचा प्रयत्न कराल तेव्हाच समाजातल्या यशस्वी लोकांच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये नेमकं काय बदल आहे त्याचा विचार तुम्हाला मला करता येईल. काही उदाहरणं मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. समाज म्हणून सगळ्यांसाठी समान आहे. सगळ्या जाती धर्माची माणसं आपल्या कामामध्ये आहेत, ते सगळ्यांसाठी समान आहे. आणि या समाजामधल्या प्रत्येक यशस्वी माणसासाठी साधनं सुद्धा समान आहेत, लक्षात ठेवा. मी अत्यंत गंभीरप्रमाणे पुढच्या 30 वर्षाचं करिअर तुम्ही सेट करू शकता जर मला जो मुद्दा मांडायचा जो तुम्हाला समजला तर. 30 वर्षाचा, 30 मिनिटांमध्ये 30 वर्षाचं करिअर सेट करण्याचं तत्वज्ञान मी तुमच्या पुढे ठेवतोय, जे अनेक सक्सेसफुल लोकांनी अचीव केलेलं आहे. एक उदाहरण, किती जणांनी आपण अशी माणसं आहोत की या महिनाभरामध्ये सलून मध्ये गेलोच नाही किंवा ब्युटी पार्लर मध्ये गेलोच नाही. ब्युटी पार्लर साठी आणि सलून साठी काय लागतो? कॉन्सेप्ट आहे सलून. साधनं आहेत, एक दुकान असतं, पुढे आरसा असतो, कैची असते, कंगवा असतो, वस्तारा असतो, मशीन असतं. सलून मधलं साहित्य एवढंच आहे. जगाच्या पाठीवर जेवढे सलून आहेत त्या सगळ्या सलून मध्ये केस कापण्याची, दाढी करण्याचं साहित्य याच्या पलीकडे कुठंच नाही. पण या सगळ्यामध्ये जावेद हबीब नावाचा व्यक्ती आहे, तो केश कर्तनालयामध्ये त्याचं काम करतो. नाव लिहून घ्या, गुगलला सर्च करा. त्याचा वार्षिक टर्नओव्हर आहे 30 कोटी रुपये. आपल्यातल्या एखाद्या सलूनवाल्याला 50-100 रुपये मिळता नाकीनव आहेत. पण त्याच साहित्यानं आपलाही सलूनवाला माणूस कैची कंगवा त्यानेच काम करतोय. आणि हा जो जावेद हबीब असणारा माणूस सुद्धा याच साहित्याच्या माध्यमातून वार्षिक 30 कोटी रुपयांचा टर्नओव्हर करतोय. साधनं बदल नसतात, तो कसं करतो त्याच्याकडचा जो दृष्टिकोन आहे ते बाकीच्यांनी शिकण्याची गरज आहे. ही गोष्ट महत्वाची लक्षात. संगीत बनवलं जातं, गाणी बनवली जातात, त्या हार्मोनियम मध्ये, हार्मोनियम जगाच्या पाठीवर सगळीकडे समान आहे. स्वर दाबला सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, याच्या पलीकडे स्वर आहे का जगाच्या पाठी कुठल्याही हार्मोनियम मध्ये? आपल्या मधला एखादा माणूस तोच हार्मोनियम गळ्यात घालतो,
रेल्वे स्टेशनवर, एसटी स्टँडवरती वेगवेगळ्या पद्धतीची गाणी म्हणतो आणि त्याच हार्मोनियम मधल्या याच सप्तसुरामध्ये भीक मागण्याचा प्रयत्न करतो. कोणीतरी 5 रुपये द्या, कोणीतरी 10 रुपये द्या, स्वर तेच. आणि त्याच हार्मोनियमचा वापर करून AR रहमान सारखा किंवा अजय अतुल सारखा माणूस सप्तसूर झंकारतो आणि एखाद्या गीताचे 10 लाख 20 लाख रुपये मिळवतो. दृष्टिकोनामधला दोघांच्यातला फरक आहे. तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं असेल तर झाडूवाला हा, पण समाजामधला टॉपचा झाडूवाला होईल हे स्वप्न बघा, तो दृष्टिकोन बघा, तर तुम्हाला पुढे जाता येईल. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला कळल्या पाहिजे. लॉचं कॉलेज सेम आहे, सिलेबस सेम आहे. एक वकील वाट बघतोय त्याच्या ऑफिसमध्ये मला क्लायंट येतील का, आणि राम जेठमलानी सारखा माणूस एकदाच सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये जातो आणि एकाच केसची 5 ते 10 मिनिटं आर्ग्युमेंट करतो आणि त्याचे 10 लाख रुपये मिळवतो. हा दृष्टिकोन आहे, लक्षात ठेवा. दोघांसाठी सिलेबस सेम आहे, पण त्याचा दृष्टिकोन त्याच्या पेशाकडे बघण्याचा आणि दुसऱ्या सामान्य माणसाचा त्याच्या पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फरक आहे. तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं असेल, दुसरं कुठलंही माध्यम नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला जे करायचं आहे त्या करण्याकडे तुम्ही किती पारदर्शक नजरेनं बघताय हा त्याच्या पाठीमागचा विषय आहे. आपल्या गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी कपडे घातलेत, कुणी शिवलेत? टेलरनी. लेडीज असू द्या लेडीज टेलर, जेंट्स असू द्या जेंट्स टेलर. टेलर काम करतो, काय साहित्य असतं? एक दुकान असते, मशीन असते, कैची असते, सुई असते, कापड असते, मेजरमेंट असते. कुठं जाईल तिथं हे साहित्य बदलय. पण हे सगळं करताना आमच्यातल्या एखाद्या टेलरला एखादा ड्रेस बनवण्यासाठी 1500 रुपये कशी तरी फी देण्याचा प्रयत्न होतो. परंतु कपड्याच्या डिझाईन मध्ये मनीष मल्होत्रा, किती जणांनी नाव ऐकले? तो माणूस एका ड्रेसचे काही करोड रुपये घेतो, लक्षात ठेवा. जे कार्पेटवरती, रेड कार्पेटवरती चालणार आहे. दोघांसाठी सेम साहित्य आहे. मनीष मल्होत्रा कशाने कापत असेल? कैचीनच ना. शिवताना मशीनच शिवत असेल. दृष्टिकोनातला बदल आहे, हा तुम्हाला आणि मला कळला पाहिजे. आम्ही म्हणतो आम्हाला योग्य पद्धतीची नोकरी मिळत नाही. आम्ही सगळेजण इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्ट आहोत. इंटरनेट कशावर चाललंय? गुगल सर्चवर चाललंय. गुगलचे सीईओ कोण आहेत? कोणाला माहिती आहे गुगलचे सीईओ कोण? गुगलचे सीईओ आहेत सुंदर पिचाई. माहिती आहे तुम्हाला पगार किती आहे? सुंदर पिचाईंचा पगार आहे महिन्याला 100 करोड. 100 करोड. आणि आपल्यातला माणूस एका वेळेला जेवढा श्वास घेतो ना, तेवढ्या वेळेमध्ये आपल्या अख्ख्या महिन्याचा पगार त्याला नुसतं एका श्वासामध्ये घेण्यात आणि सोडण्यामध्ये मिळतो. गरज आहे दृष्टिकोन. लक्षात ठेवा, मला यातून दुसरं कुठलीही गोष्ट मांडायची नाही. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव मानतो आम्ही. सचिन तेंडुलकर सेंचुरी करतो, अनेक लोकांना आउट करतो, उत्तम खेळ करतो. त्याची जेव्हा मुलाखत झाली त्यावेळेला विचारलं, सचिन जी आपने आज इतना बढ़िया प्रदर्शन किया है, सेंचुरी लगाया, कल का क्या सेलिब्रेशन होगा? सचिन सांगतो, कल का सेलिब्रेशन वही रहेगा जो मेरा नित नेम का है. सुबह 6 बजे मैं ग्राउंड पर मिलूंगा. हे माझा नित नेम आहे. म्हणून सचिन त्या लेवलचा तयार होतो. तुम्ही आम्ही जर सेंचुरी मारली तर आम्ही काय करू? कमीत कमी महिनाभर सेलिब्रेशन करू, पार्ट्या, सगळ्या गोष्टी करू. हा दृष्टिकोन त्याच्यातला आपल्यातला फरक आहे, लक्षात ठेवा. या माध्यमातून तुम्ही आम्ही जेव्हा विचार करण्याचा प्रयत्न करू तेव्हा गोष्टी घडत जातील. अत्यंत अप्रगत आणि एक निग्रो असणाऱ्या माणसाचा अमेरिकेचे प्रेसिडेंट होऊन गेले जॉर्ज वॉशिंग्टन. किती जणांना स्टोरी माहिती आहे? शाळेमध्ये शिपाई होते, घंटा वाजवायचे, शाळा भरताना टन 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 टन, तास भरताना टन 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 टन. या जॉर्ज वॉशिंग्टननी स्वतःला सबकॉन्शियस माइंड मध्ये स्वतःचं एक करिअर बनवलं की मला अमेरिकेचा प्रेसिडेंट बनायचा आहे. एवढं मोठं स्वप्न आहे. आणि ते स्वतः निर्माण करायचे. घंटा वाजवताना ते स्वतःशी बोलायचे, टन टन टन, अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. इतका परिवर्तन निर्माण केलं आणि ते अमेरिकेचे प्रेसिडेंट बनले, लक्षात ठेवा. हे घडतं फक्त आणि फक्त दृष्टिकोनाच्या माध्यमातून. आणि तुम्हाला आणि मला सुद्धा दृष्टिकोनाशिवाय आमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणारं दुसरी कुठलीही गोष्ट नाही. शेवट करणार आहे मलाही तुमच्या बरोबर जास्त बोलायचं नाही, परंतु बोलण्यामधला माझ्या सांगण्याची भूमिका तुमच्या लक्षात येण्याची गरज आहे. मानवी स्वभाव जो आहे ना तो लोखंडासारखा आहे, लक्षात ठेवा. माझे वडील लोहार काम करायचे. दृष्टिकोन कुठून मिळतो? माझे वडील सुतारकाम लोहार काम करायचे. त्या मुशीमध्ये लोखंड टाकायचे, त्याला गरम करायचे,
आणि त्या लोखंडाचं जे टूल्स बनवायचंय, हत्यार बनवायचंय, त्या आयरणीवरती घेऊन घाव घालायचे आणि मग ते टूल्स बनवण्याचा प्रयत्न करायचे. काही 10, 12, 15 ठोके मारले की ते लोखंड पूर्व पदावरती यायचं आणि परत माझे वडील त्या लोखंडाला त्या अग्नीच्या मुशीमध्ये टाकायचे. मी म्हणायचो कशासाठी हे सारखं सारखं करताय. त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला दिलेला दृष्टिकोन होता, संदीप या लोखंडासारखंच आपलाही स्वभाव आहे. आपलाही स्वभाव मोटिवेट असतो. काही वेळ लोखंडाला 10, 15, 20 फटके मारले की लोखंड पूर्व पदावरती येतं. तसं तुमचं आणि माझं मन, तुमचं आणि माझी बुद्धी सुद्धा त्या लोखंडासारखी आहे. आम्ही इथं आहोत तोपर्यंत मोटिवेट आहोत. क्या अभी ऐसा करेंगे, चलो यार, क्या खाओ पिओ, सगळ्या भूमिका आम्ही तात्पुरत्या ठरवतो आणि त्यातून पुन्हा आमच्यामध्ये निर्माण होताना राहतं. संत तुकाराम महाराजांचा एकच अभंग युवकांच्याकडे बघून, सैनिकांच्या बघून मांडलेला आहे, तो सांगतो आणि मी थांबतो. तुकाराम महाराजांचा एक सैनिकाच्या बाबतीमधला खूप चांगला अभंग आहे. ढाल तलवारे गुंतले कर, म्हणे झुंजारो कैसा झुंजू, पेटी पडदळ सिले टोप ओजे, हे तो झाले मरण तुझे, येणे मुझे बैसविले आश्वावरी, धावू पळू तरी आता कैसा. याच्यामध्ये गोष्ट मांडलेली आहे 2 मित्रांची. एक सैनिक होता, रोज युद्ध करायला जायचा आणि दुसरा जो भिद्रा होता तो म्हणला, तुम्हीच रोज जाताय, तुम्हालाच क्रेडिट मिळतंय, तुमचंच कौतुक होतंय, आम्हाला का करता येत नाही. तो म्हणला, अरे तुम्ही पण चला लढायला. मग त्याला सुद्धा त्या सैनिकासारखे कपडे घातले, घोड्यावरती बसवलं, वर जिरेटोप, हातामध्ये ढाल तलवार, घोड्यामध्ये बसवलं, खुगिरामध्ये पाय अडकवले आणि सगळ्यांच्या सोबत युद्धासाठी त्यालाही घेऊन गेले. आता युद्धाचा सैनिक निर्माण केला, पण युद्ध कसं करायचं ह्याचे कुठलंही ज्ञान नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, ज्याला सैन्यामध्ये जायचंय, युद्ध करायचंय, जीवनाचं युद्ध करायचंय, त्याला ते युद्ध कसं करायचं ती साधनं वापरण्याची सुद्धा अक्कल असावी लागते. आणि म्हणून ढाल तलवारे गुंतले, हा पराभूत होऊन गावाकडे घरी आला, फटके खाऊन, मार खाऊन, कपडे फाटलेत सगळे, आणि अशा पद्धतीने आला. आणि लोकांनी विचारलं काय झालं. तो म्हणला, तुम्ही मला फसवलंय. म्हणला काय फसवलंय. म्हणला तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीत. म्हणला जाणीवपूर्वक तुम्ही मला फसवलंय. ढाल तर म्हणले काय झालं, तू का युद्ध का नाही केलं. कसा युद्ध करायचं म्हटला, कसा युद्ध करायचं. तुम्ही दोन्ही हात माझे गुंतवून ठेवलेले आहेत, एकामध्ये ढाल दिली, एकामध्ये तलवार दिली, तिसरा कुठला आणायचा हात दुसऱ्याला समोरला मारायला. ढाल तलवारे गुंतले कर, म्हणे झुंजारो कैसा झुंजू. अरे माझे दोन्ही हात गुंतले तर तुम्ही मला झुंजा म्हणून सांगताय. पेटी पडदळ सिलेटोप ओझे, डोक्यामध्ये सिरेटोप घातलाय तो दुसऱ्याचा वार झेलून डोक्याचं रक्षण करण्यासाठी. तो म्हणतो हे तो झाले मरण तुझे, हे मला वजन करून ठेवलंय तुम्ही डोक्यावर, माझं डोकं सुद्धा चाललं नाही म्हणलं त्याच्यामुळे. अरे मग म्हणले पळून तरी जायचं. मग हा म्हणतो येणे मुझे बैसविले अश्वावरी, अश्व म्हणजे घोडा, तुम्ही मला अश्वावरती बसून बांधून ठेवलंय, मी कसा पळू. या सैनिकाच्या उदाहरणासारखंच तुमच्या आणि माझ्या जीवनाची परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. ढाल तलवारीनं युद्ध करायचं असतं हे माहित असायला पाहिजे. घोड्यावरून पळून जायचं असतं किंवा पळायचं असतं हे माहित पाहिजे. आज आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एवढीच गोष्ट चुकीची राहिल्यामुळे आपल्याला आपला दृष्टिकोन तितका परिपक्व झाला नाही, म्हणून आपल्याला कुठल्या या गोष्टी जमल्या नाहीत. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल गड्या तुला र गड्या भीती कुणाची. एवढंच सिद्धांत सांगतो. वेळेच्या अभावानं खूप बोलण्यासारखं आहे, पण बोलता येणार नाही, अनेक लोक बोलायचे आहेत. मान्यवर संयोजकांची माफी मागतो, थोडासा जास्त वेळ घेतला, मनपूर्वक धन्यवाद. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.